नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी अनेक प्रकारच्या चारोळ्या, वात्रटिका, कविता सादर करत असतो आणि त्याच बरोबरीनं मी स्वरचित माझे चित्रकाव्य सुद्धा सादर करत असतो. चित्रकाव्य म्हणजे एखाद्या चित्राकडे पाहून त्या चित्रामधले भाव आपल्या हृदयामध्ये उमटणं आणि ते लेखणीतून प्रगट होणं याला चित्रकाव्य असं म्हणतात. तर असं चित्रकाव्य मी आपल्यासमोर सादर करत असतो. आजही एक मी चित्रकाव्य आपल्यासमोर सादर करणार आहे. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र दिसतंय. एका खेडेगावातली जिल्हा परिषद शाळा. होय, मुद्दाम मी जिल्हा परिषद शाळा असा उल्लेख करतोय, कारण ते चित्र पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. प्रत्येकाच्या अंगावर वेगवेगळ्या रंगाचे कपडे आहेत. वेगवेगळ्या रंगाच्या पाठीवर थैल्या आहेत. त्याच्यावर त्या थैल्यामध्ये काही पुस्तकं आहेत, काही पाट्या आहेत आणि ही शाळा सुटलेली आहे आणि लगबगीनं लेकरं घराकडं पळत आहेत. असं हे चित्र पाहिलं आणि मला माझ्या बालपणाची आठवण झाली. अगदी तंतोतंत या चित्राप्रमाणेच माझं बालपण होतं. मी असाच याच गणवेशामध्ये शाळेत जात होतो आणि हीच परिस्थिती होती आणि म्हणून ही कविता मला सुचली. ऐकूया, नक्कीच आपल्याला आवडेल. ही कविता याला गेय स्वरूपात न गाता मी सादर करणार आहे आपल्यासमोर. ही कविता आमच्या लहानपणची शाळा. आमच्या लहानपणी सगळीकडे फक्त सरकारी शाळा होत्या. आमच्या लहानपणी सगळीकडे फक्त सरकारी शाळा होत्या. गुरुजींना कुठलेच व्यसन नव्हते. गळ्यात तुळशीच्या माळा होत्या. रंगीबेरंगी पिशव्यात घातलेली फुटकी खापराची पाटी होती. रंगीबेरंगी पिशव्यात घातलेली फुटकी खापराची पाटी होती. शाळेत जाण्यासाठी मात्र मुलांची खूपच दाटीवाटी होती. गणवेशाची कुठे सक्ती नव्हती. फाटलेली चड्डीही घालायची. गणवेशाची कुठे सक्ती नव्हती. फाटलेली चड्डीही घालायची आणि काट्या कुट्यात कसली चप्पल मुलं अनवाणी चालायची. कधी सायकलवर, कधी पायी गुरुजी शाळेवर येत असत. कधी सायकलवर तर कधी पायी गुरुजी शाळेवर येत असत. त्यांच्याकडे कार नव्हती तरी नेहमीच वेळेवर येत असत. प्रत्येक ओळ महत्वाची असणारी ही कविता नक्कीच आपल्याला आवडेल. कधी सायकलवर, कधी पायी गुरुजी शाळेवर येत असत. त्यांच्याकडे कार नव्हती तरी नेहमी वेळेवर येत असत. मुलांना शिकवायची त्यांची तळमळ कमविण्यापेक्षाही जास्त होती. मुलांना शिकवायची त्यांची तळमळ कमविण्यापेक्षाही जास्त होती आणि पुढची पिढी घडविण्याबाबत मनातली भावना रास्त होती. पगार एवढा कमी होता की त्यात गुरुजीचे भागत नव्हते. पगार एवढा कमी होता की त्यात गुरुजीचे भागत नव्हते. तरीही आमचे प्रामाणिक गुरुजी पैशाच्या मागे लागत नव्हते. शेतातली भाजी, हुरडा, वानवळा आम्ही गुरुजींना देत होतो. शेतातली भाजी, हुरडा, वानवळा आम्ही गुरुजींना देत होतो. त्याच्या मोबदल्यात गुरुजीकडून त्यांचा आशीर्वाद घेत होतो. गुरुजींनी दिलेली संस्काराची शिदोरी आत्तापर्यंत पुरली आहे. गुरुजींनी दिलेली संस्काराची शिदोरी आत्तापर्यंत पुरली आहे आणि आमच्या नातवंडापर्यंत वाटायला त्यातली बरीच उरली आहे. हे झालं माझ्या लहानपणचं चित्र. आता खूप बदललंय हो सगळं. आता सरकारी शाळा पाहिली की भलतेच नाराज मन होते. आता सरकारी शाळा पाहिली की भलतेच नाराज मन होते. आमच्या लहानपणच्या शाळेची पुन्हा पुन्हा आठवण होते. सरकारी शाळेत मुलंच नाहीत, गुरुजींचे सर झालेत. सरकारी शाळेत आता मुलं नाहीत आणि गुरुजी ऐवजी सर झालेत. सरकारी शाळेत आता मुलं नाहीत, गुरुजी ऐवजी सर झाले आहेत आणि मास्तर जास्त आणि विद्यार्थी कमी असे दिवस आले आहेत. सरकारी शाळेत मुलंच नाहीत, गुरुजींचे सर झाले आहेत. मास्तर जास्त आणि विद्यार्थी कमी असले दिवस आले आहेत. असा काळाचा महिमा बघताना जुने दिवस आठवतात. असा काळाचा महिमा बघितला की जुने दिवस आठवतात आणि कल्पनेने आम्हाला लहान करून
पुन्हा शाळेत पाठवतात. कल्पनेने आम्हाला लहान करून पुन्हा शाळेत पाठवतात. धन्यवाद. हे चित्रकाव्य नक्कीच आपल्याला आवडेल असा मला विश्वास आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलला सगळेजण सबस्क्राईब करा. कविता जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आवडली तरीही करा, नाही आवडली तरीही करा. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद.